एकतर्फी प्रेम भाग 9. पाऊस आज बेभान होऊन धिंगाणा घालत होता. रेवा अजूनही वेळ लागल्यागत तिथेच उभी होती. कदाचित मलाही अभिजितप्रमाणे स्वतःच्या भावनांना दाबून न ठेवता मनमोकळेपणाने बोलणं शक्य झालं असतं तर किती बरं झालं असतं. आज माझ्या काळजातही त्याच्यासाठी किती प्रेम साठलंय ते मी त्याला दाखवलं असतं. पण पण या पणनेच तर सगळा घोळ केलाय. रेवा स्वतःवरच खोचकतपणे हसली. अभिजित उभा असलेला झाडाखाली ती दबक्या पावलांनी गेली. टपटप पडणाऱ्या पावसाच्या सरी ती स्वतःच्या अंगावर झेलू लागली. मन भरेपर्यंत त्या अंधाऱ्या रात्री ती मुक्तपणे वावरत होती. तडफडत असलेले तिचं मन त्या थेंबांनी थोडंसं शांत झालं. तशी ती परतली. नवीन दिवस उजाडला. अभिजित काल रात्री बऱ्याच उशिराने घरी गेला होता. तोही ओलाचिंब होऊन. आईने रात्री ते पाहिलं होतं. सकाळचे 9 वाजले होते. तरी अभिजित अजून उठला नव्हता. रात्रभर भिजल्यामुळे अंगात कणकण भरली होती. तो तसाच अंथरुणात पडून होता. आईने खोलीत येऊन पाहिलं. अभिजित झोपला होता. तिने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. अभिजितचं अंग तापलं होतं. आईने त्याला जागं केलं. अभिजित, अरे अभिजित, किती ताप भरलाय तुला? काल किती भिजून आला होतास आणि कुठे होतास इतकी रात्र होईपर्यंत? इतका कसला राग असतो रे तुझा? आई काळजीपोटी बोलत होती. अभिजितने किलकिले डोळे करून आईकडे पाहिलं आणि तो तिच्या कुशीत शिरला. त्याचं अंग जरी तापत असलं तरी त्याचं मन मात्र खूप शांत आणि समाधानी होतं. आईने ताबडतोब डॉक्टरांना फोन लावला आणि तातडीने घरी बोलावून घेतलं. संध्याकाळ होईपर्यंत अभिजितचा ताप उतरला होता. त्याला ताप आला म्हणून घरातील सगळी मंडळी त्याच्या दमतीला हजर होती. त्याची तब्येत बरी आहे हे पाहून आईबाबांनी त्याच्याकडे एक विषय काढायचं ठरवलं. अभिजित, कामिनीशी काल तू वागलास ते बरोबर नव्हतं हां? हो आई, मला कळतंय. जरा टेन्शनमध्ये होतो म्हणून. मी सॉरी बोलले तिला. आई हसली. बाजूला उभ्या असलेल्या बाबांच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळंच समाधान दिसत होतं. हे समाधान झळकलं. कशी वाटते रे कामिनी तुला? आई बोलली. कशी वाटते म्हणजे? चांगली आहे, अभिजित उत्तरला. पण असं का विचारते आहेस आई? अरे, मी आणि तुझे बाबा कामिनीला या घरची सून करून घ्यायचं म्हणतोय. कशी लाखात एक आहे ना ती. सुंदर, शिकलेली आणि आपल्या घराण्याला साजेशी पण. आणि तुला माहीत आहे अभिजित, तिचे बाबा तुझ्या बाबांना इलेक्शनसाठी हवा तेवढा पैसा पण पुरवणार आहेत. आहेत कुठे? आई हसत हसत कौतुकाने सगळं सांगत होती. कामिनीचं आणि तुझं लग्न झालं ना तर समाजात तुझ्या बाबांचा आपला रुबाब सतपटीने वाढेल. अभिजित हे सगळं ऐकून एकदम सुन्न झाला. काय बोलावं त्याला सुचवेनाच झालं. अभिजित बाळा, बोलणी पुढे न्यायची ना. कामिनीला तू खूप आवडतोयस. त्यांच्याकडून कसलंही हरकत नाही आहे. एकदा तू हो म्हण, म्हणजे मग धूमधडाक्यात तुमचं लग्न लावून देऊ आम्ही. बाबा हसत हसत बोलले. या सगळ्यांना आता रेवाबद्दल सांगावं का? पण अजून रेवाने पूर्णपणे होकार नाही दिलाय. मी तिच्याशी लग्नाबद्दलही काही स्पष्ट बोललो नाही. मग आत्ताच सगळ्यांना सांगून काय उपयोग? अभिजितच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. एका बाजूला त्याचं रेवावरचं प्रेम होतं आणि दुसऱ्या बाजूला घरच्यांचा निर्णय. आता तो नेमका काय करणार होता? बोललो नाही मग कसं सांगू? मी अजून रेवाशी लग्नाबद्दल काहीच बोललो नाही. तिचा पूर्ण होकारही मिळालेला नाही. अभिजित मनातल्या मनात कात्रीत अडकला होता. आई, एवढ्यात हे लग्नाचं नको काढू नकाही. मला इतक्यात नाही करायचं लग्न. चिडून तो पटकन म्हणाला. अरे अभिजित, अशी स्थळ पुन्हा पुन्हा येतात का? आई, मी एकदा सांगितलं ना, मला नाही करायचं आहे लग्न एवढ्यात. का ऐकत नाही आहेस तू? आई चिडली. हे बघ अभिजित, आता तुझे नखरे नाही चालणार. बाबांचं इलेक्शन जवळ आलंय. कामिनीचे बाबा हे लग्न झालं तरच तुझ्या बाबांना मदत करणार आहेत. समजलं? सगळे विरोधक टपून बसलेत. बाबा यावेळी गृहमंत्रीपदासाठी उभे राहणार आहेत. कसंही करून मंत्रिपद त्यांना मिळालंच पाहिजे. मुलगा म्हणून तू इतकंसुद्धा त्यांच्यासाठी करू शकत नाहीस काय? आणि कामिनी काही वाईट मुलगी नाही आहे. तुला साजेशीच आहे ती. अरे पण मला नाही करायचं आहे लग्न तिच्याशी. बाबांना मंत्रिपद मिळावं म्हणून मी माझं आयुष्यपणाला लावू का? माझं नाही आहे तीच प्रेम तिच्यावर आणि माझ्या मनाविरुद्ध मी काहीच नाही करणार. अभिजित रागारागाने बोलला. अभिजित, आईने रागाने अभिजितवर हात उचलला. ती त्याच्यावर हात उचलणार तोच तिचा हात बाबांनी मध्येच पकडला. अहो काय करताय तुम्ही हे? तरुण मुलावर हात उचलतात का? अहो पण बघितलं ना हा कसा बोलतोय ते? तुमचं स्वप्न पूर्ण व्हायची वेळ आली आहे आणि हा असं बोलतोय. जास्त लाडाचे परिणाम आहेत हे.
जाऊ दे त्याला, नाही करायचं लग्न तर जबरदस्ती नका करू त्याच्यावर. बघ आपण पुढे काय करायचं ते. दिवस असेच चालले होते. रेवा आता बऱ्यापैकी अभिजितशी मिसळू लागली होती, पण त्यातही ती एक मर्यादा ठेवूनच वागत होती. वरून जरी सगळं व्यवस्थित चालू असलं तरी रेवाच्या मनात मात्र एक वादळ दडी मारून बसलं होतं, जे कधीही मान वर काढू शकत नव्हतं. लवकरात लवकर रेवाला हे वर्ष कंप्लीट करायचं होतं. अभिजित मात्र खुश होता. रेवाच्या मनापासून अनभिज्ञ असलेल्या त्याला सगळं ठीक होईल असंच वाटत होतं. लवकरात लवकर त्याला आईबाबांनाही ही गोष्ट सांगायची होती. पावसाळा संपून गेला होता. सगळीकडे गुलाबी थंडी दाटली होती. पिकनिकचं वातावरण सुरू झालं होतं. कॉलेजचं शेवटचं वर्ष असल्याने सगळ्यांनी पिकनिकचा धोशा लावला होता. अभिजितलाही रेवासोबत वेळ घालवायचा होता. या निमित्ताने त्याला तो वेळ मिळणार होता. सर वर्गात आल्या आल्या सगळ्यांनी आपला बेत त्यांच्या कानावर घातला. नाही होय म्हणता म्हणता गोव्याला ट्रिप जायची नक्की झाली. सगळ्यांनी आपापली नावं नोंद केली. पैशांअभावी रेवाने ट्रिपला जायला टाळाटाळ केली. मात्र नीतूने रेवाची फी भरून तिला ट्रिपला यायला तयार केलं. संजूही महाबळेश्वरला गेला होता सहलीसाठी, त्यामुळे दुसरा काहीच प्रॉब्लेम नव्हता. कॉलेजचं हे शेवटचं वर्ष, शेवटची ट्रिप, न जाणं हे क्षण पुन्हा कधी मिळतील न मिळतील. अभिजितसोबतचा हा वेळ पुन्हा कधी नशिबात येईल न येईल. आयुष्याच्या पुढच्या खडतर प्रवासात हेच जगलेले आनंदाचे 4 क्षण मनाला नवीन उभारी देतील. रेवाने मनाशी पक्क केलं. हे 4 दिवस स्वतःसाठी जगायचे. म्हणता म्हणता ट्रिपचा दिवस उजाडला. हसत खेळत सर्वजण गोव्याला येऊन पोचले. मित्रमैत्रिणींमध्ये आणि गोव्याच्या त्या आल्हाददायक वातावरणामध्ये 3 दिवस कसे गेले काही कळलंच नाही. रेवा अगदी मन मोकळेपणाने वावरत होती. नेहमी उदास दिसणाऱ्या तिच्या चेहऱ्यावर लोभसवाणं हसू पसरलं होतं. नुकत्याच उमलेल्या टपोऱ्या फुलांसारखं तिचं रूप खुलून आलं होतं. अभिजित आज मनापासून समाधानी होता. त्याची रेवा कितीतरी दिवसांनी आज पुन्हा त्याला गवसली होती. जे हसू इतके दिवस ते तिच्या चेहऱ्यावर शोधत होता, ते आता कुठे खुलू लागलं होतं. अभिजित आज खूप समाधानी होता. आता सगळं ठीक होईल याची त्याला पक्की खात्री होईल. आज ट्रिपचा शेवटचा दिवस होता. सर्वजण शॉपिंगसाठी गेले होते. रेवा मात्र चालत चालत समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन बसली. शांतपणे समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांकडे ती एक चिंताने पाहत होती. अचानक पाठीमागे अभिजित येऊन उभा राहिला. त्याने रेवाला आवाज दिला, अनु. तिने वळून पाहिलं. त्याला पाहून तिच्या ओठांवर सुंदरसं हसू उमटलं. नजरेनेच तिने त्याला बसण्याचा सांगितलं. तो तिच्या शेजारी जाऊन बसला. कितीतरी वेळ दोघेही शांतपणे त्या वातावरणाशी एकरूप होऊन बसले होते. अवखळत लाटा लहान मुलागत पायाला गुदगुल्या करून पुन्हा पडून जात होत्या. लाटांसोबत येणारी रेती त्या दोघांच्या पायांवर आपली छाप सोडून जात होती. अंगाला झोंबणारा थंडगार वारा आणि मधुर संगीतासारखा होणारा लाटांचा आवाज त्या दोघांना आणखीन जवळ आणत होता. अभिजितने हळुवारपणे रेवाच्या कमरेत हात घातला. रेवाने यावेळी कसलीही तक्रार न करता रेवा स्वतःहून अभिजितच्या कुशीत शिरून बसली. अभिजित हसला. आपल्या उबाबदार मिठीचं पांघरूण त्याने तिच्या अंगावर घातलं. काही क्षण असेच गेले. रेवा हळूच म्हणाली, अभिजित, एक विचारू का? विचार ना. तुला परवानगी कशाला हवी? लाटा किनाऱ्याशी धावत येतात, त्याला स्पर्श करतात आणि पुन्हा माघारी निघून जातात. एक क्षणही त्या तिथे थांबत नाहीत. किनाऱ्याला यांचं वाईट वाटत नसेल का? किती आशेने तो लाटेची वाट पाहत असतो, पण लाट मात्र कधीच किनाऱ्याशी थांबत नाही. अभिजित हसला. काय अनु, कुठला आणि कसा विचार करतेस तू? सांग ना अभिजित, प्लीज. वाईट वाटत असेल ना किनाऱ्यांना? रेवाला इतकं गंभीर बघून अभिजित शांत झाला. अनु, वाईट वाटतंच ना. कोणीतरी आपल्या आयुष्यातील खास व्यक्ती आपल्यापासून दूर निघून जाते, आपल्यापाशी थांबत नाही. ही भावना त्रासदायकच असते. किनाऱ्यालाही त्रास होतच असेल. रेवा त्याचं उत्तर ऐकून एका क्षणासाठी अगदी गप्प झाली. अनु, कुठे हरवलीस? काही नाही. हे बघ अनु, तुझ्या त्या लाटेचं आणि किनाऱ्यांचं मला काही जास्त माहीत नाही, पण हां, मी माझ्या लाटेला मात्र माझ्यापासून कधीही लांब जाऊ देणार नाही, हे मात्र नक्की. असं म्हणत त्याने तिला आपल्या कुशीत घट्ट आवळलं. पटकन 2 गरम थेंब अभिजितच्या हातावर टपकले. अभिजितने रेवाकडे पाहिलं. तिचे डोळे भरले होते. ए अनु, काय झालं?
डोळे का पाणावले तुझे? काही नाही. ती डोळे पुसत उतरली. कदाचित भविष्यात येणारे कठीण प्रसंग तिच्या नजरेसमोर झरकन येऊन गेले असावेत. हे बघा मॅडम, तुम्हाला जेवढं मला सतवायचं होतं तेवढं तुम्ही मला सतवलंय. पण आता नाही. आता माझी ही मिठी मी कधीच सेल करणार नाही, समजलं का? हसत हसत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. हातात हात घालून बराच वेळ दोघं किनाऱ्यावर भटकत राहिले. वाळूत दोघांनी सुंदरसं घर उभारलं. अभिजितने तिच्यासाठी मस्त असा शिंपल्यांचा हार तयार केला. कितीतरी वर्षांनी रेवा अनवाणी पावलांनी किनाऱ्यावर मनसोक्त धावत होती. पाण्याच्या लाटांशी अवखळत मुलींसारखी खेळत होती. तिला असं प्रसन्न पाहून अभिजित जाम खुश झाला होता. लग्न झाल्यावर पुन्हा एकदा रेवासोबत इथे नक्की यायचं असं त्याने मनाशी पक्क केलं. दोघेही पाण्यात आज मनसोक्त भिजले. गोव्यात आज शेवटची रात्र होती. सर्वांनी मिळून शेकोटी पेटवली. प्रत्येकजण रंगात आला होता. अभिजित आणि रेवा ही कपडे बदलून त्यांना जॉईन झाले होते. नीतू ही रेवाला असं हसत खेळत बघून खुश होती. तिला अजूनही असंच वाटत होतं की सगळं ठीक होईल. सर्वजण नाच गाणी गप्पांमध्ये हरवून गेले होते. अभिजित अजूनही एकटक रेवाकडे बघत उभा होता. रेवाला ऑकवर्ड फील होत होतं. तिने नजरेनेच अभिजितला दुसरीकडे बघण्याचा आग्रह केला, पण तितक्यातच जिद्दीने तो अजून तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला. तो ऐकण्यातला नाही आहे रेवा. तू त्याला समजवायला जाऊ नकोस. रेवाने पटकन नीतूकडे पाहिलं. मी अजूनही सांगते रेवा, अभिजितशी सगळं बोल. तो काहीतरी मार्ग काढेल यातून. नाहीतर परिणाम खूप वाईट होतील. त्याला नाही सहन होणार तुझा दुरावा. रेवा काही न बोलता तशीच गप्प उभी राहिली. इतक्यात सगळ्यांनी रेवाच्या नावाचा जप चालवला. रेवा भानावर आली. सर्वजण तिला गाणं म्हणण्यासाठी फोर्स करत होते. अभिजितनेही तिला गाणं म्हणण्याचा आग्रह केला. तिला नाही म्हणता आलं नाही. शांतपणे डोळे मिटून तिने गाणं गुणगुणायला सुरुवात केली. तुझ्या आठवणीच्या सावलीत मन माझं हरवत जातं. तू जवळ असताना देखील काहीतरी दूरचंच वाटतं. तिचा आवाज सगळ्यांना भारावून टाकत होता. पण अभिजितला काहीतरी वेगळंच जाणवत होतं. तिचा आवाज प्रत्येकाच्या मनाला तृप्त करत होता, पण तिच्या आतमध्ये काहीतरी तुटत असल्याची जाणीव अभिजितला होत होती. गाणं संपलं. सगळ्यांनी टाळ्यांचा गजरात तिला दाद दिली. सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून गेले. नीतू आणि रेवाही जायला निघाली. इतक्यात 1 मिनिट म्हणत अभिजितने रेवाच्या हाताला धरून स्वतःकडे ओढलं. नीतूला जायला सांगून रेवाला घेऊन तो हॉटेलच्या टेरेसवर गेला. अभिजित, काय हे? असं का घेऊन आलास तू इथे मला? बरं नाही दिसत हे असं. अभिजितने तिला आपल्यासमोर उभं केलं. तिच्याकडे रोखून पाहत तो काही क्षण शांत राहिला. तो म्हणाला, काही झालंय का अनु? तू काहीतरी लपवतेस का माझ्यापासून? रेवा चपापली. नाही नाही. का? तुला कोणी सांगितलं? रेवाला नीतूचा संशय आला. पण नीतूने तिला प्रॉमिस केलं होतं कुणालाही काहीही न सांगण्याचं. कुणी काही नाही सांगितलं. पण का कोण जाणे, मला असं वाटतंय काहीतरी आहे जे तुला बोचतंय, जे तुला सहन होत नाहीये. बोल ना अनु, मला सांग. मी काहीतरी मदत करू शकेन तुझी. काही नाही. तू उगाच जास्त विचार करतोयस. चल खाली. असं म्हणत ती जायला लागली. त्याने जात असलेल्या रेवाच्या हाताला धरून तिला मागे ओढलं. अनु, तू सोडून तर जाणार नाहीस ना मला? त्याने एकाएकी तिच्या काळजालाच हात घातला. रेवाला आवळा गिळावेना. मानेनेच नाही म्हणत तिने पटकन त्याला मिठी मारली. गालावर ओघळू पाहणाऱ्या पाण्याला तिने कसंबसं थोपवलं. पिकनिक संपवून सगळे पुन्हा परतले होते. पुन्हा नेहमीचं रुटीन सुरू झालं होतं. वरवर पाहता सगळं छान चालू होतं. लवकरच शेवटच्या परीक्षा झाल्यानंतर अभिजित आपल्या आई वडिलांशी रेवाबद्दल बोलणार होता. कधी एकदा कॉलेज संपतंय असं त्याला झालं होतं. इकडे रेवाची मात्र अभिजितपेक्षा पूर्ण परिस्थिती वेगळी होती. कॉलेज संपताच एक भलं मोठं आव्हान तिच्यासमोर येऊन उभं ठाकणार होतं. तिला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या होत्या. अभिजित पुढच्या आयुष्याबद्दल रेवाशी भरभरून बोलायचा. रंगीबेरंगी स्वप्न तो मनापासून रेखाटत होता. तिच्यासोबतच्या आयुष्यातील गोड आठवणींच्या कल्पनांचे तो उंच उंच मनोरे बांधत होता. नीतू हे सगळं बघत होती. रेवा, तू का ऐकत नाही आहेस माझं? एकदा बोल अगं त्याच्याशी. काहीतरी मार्ग निघेल. रेवाने पुन्हा ऐकल्यासारखं केलं. नीतू चिडली. इतकी कशी स्वार्थी झालीस ग तू, की तुला समोरच्याच्या वेदना पण दिसेनाशा झाल्यात? काय समजते तू स्वतःला? रेवा, तू जे करतेस ते चुकीचं आहे. खूप जास्त चुकीचं. तू एक हसतं खेळतं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली आहेस.
समजते का तुला? रेवा, रेवा का इतकी वाईट वागतेस ग? का? हो आहे मी वाईट. झालं तुझं समाधान? रेवा, सगळं माहीत असूनही का पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारतेस नीतू? मुद्दाम नाही करते ग मी हे सगळं. एक नाही नीतू, दोन जीव धोक्यात आहेत. आणि असं असताना मी स्वतःच्या सुखाचा विचार कसा करू? फक्त अभिजितचा आणि माझा विचार करू? नीतूचे डोळे भरले. तिला रेवाची घुसमट समजत होती, पण तिच्या मनात एकच प्रश्न होता, पुन्हा पुन्हा डोकावत होता. रेवा, समजते मला, पण अभिजितचा विचार डोक्यात आला की काळीच पिळवटून निघतं अगदी. तो पूर्णपणे तुझा झालाय रेवा. त्याच्याकडे त्याचं असं काहीच नाही उरलंय. तू 2 मिनिट जरी त्याच्यापासून बाजूला गेलीस ना, तरी सैरभैर होतो अगं तो. तू कायमची लांब गेलीस त्याच्यापासून, तर कसा जगेल तो? रेवा, जीवापाड प्रेम करणारं कोणीतरी नशिबाने मिळतं गं. जे तुला मिळालंय, का तू तुझी ओंजळ भरून घ्यायची सोडून हात रिकामे घेऊन फिरतेस? कारण माझ्या हातांच्या रेषाचं उलट्या आहेत नीतू. कसलंच सुख जास्त दिवस माझ्या पदराला धरून राहतच नाही. त्याला मी तरी काय करू? भरलेल्या डोळ्यांनी ती नीतूकडे पाहू लागली. काय उत्तर द्यावं हेच नीतूला समजेना. दोघीही काही क्षण शांत बसून राहिल्या. रेवाच्या डोळ्यात भविष्याची भीती होती, तर नीतूच्या डोळ्यात तिच्यासाठी असहायता. आता पुढे जे होईल ते होईल, असं म्हणत दोघींनीही एकमेकींची समजूत घातली. पण त्या दोघींनाही कुठे माहीत होतं, त्यांच्या या निर्णयानंतर येणाऱ्या काही दिवसात त्यांच्या आयुष्याला असं वळण मिळणार होतं, ज्याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. सिलेबस संपत आला होता. प्रत्येक प्रोफेसर आपला पोर्शन्स कव्हर करत होते आणि सगळ्यांना एक्झामसाठी शुभेच्छा देत होते. बघता बघता फायनल एक्झाम जवळ आली. फेअरवेल पार्टी करण्याचं ठरलं. रेवा हल्ली खूप धावपळ करत होती. अभिजितशी बोलायलाही तिला वेळ मिळत नव्हता. एके दिवशी अचानक अभिजितने तिला गाठलं. रेवा, कुठे निघालीस इतक्या घाईघाईने? काही नाही रे, जरा प्रिन्सिपल मॅडमकडे काम होतं. हल्ली खूप बिझी असतेस. साधा हाय हॅलो करायलाही तुला वेळ नसतो. असल्या कोणत्या कामात गुंग आहेस जे मला सांगता येत नाही? असं काही नाही, तू बोल ना. मला तुला काहीतरी द्यायचं होतं. काय? अभिजितने एक बॅग तिच्या हातात दिली. काय आहे हे? गिफ्ट आहे तुझ्यासाठी. अनु प्लीज, उद्या रात्री तू पार्टीला येताना या कपड्यांमध्ये येशील. अभिजित, पण प्लीज अनु, प्लीज, इट्स माय रिक्वेस्ट. घरी आल्यावर रेवाने बॉक्स उघडून पाहिला. त्या बॉक्समध्ये एक नोट होती. दिस इज फॉर माय लव्ह. रेवाच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. नोटीच्या खाली एक लाल रंगाची सुंदर साडी होती. त्या साडीला काळ्या रंगाची जाळीदार बॉर्डर होती. पूर्ण साडीवर छोटे छोटे नाजूक डायमंड होते. बघता क्षणी डोळ्यात भरावी इतकी ती साडी सुरेख होती. संजूच्या परीक्षाही सुरू होणार होत्या. रेवाचे पेपर झाल्यावर 2 दिवसांनी संजूचेही पेपर संपणार होते. रेवाने त्या दृष्टीने सगळी आवराआवर करायला घेतली होती. प्रश्न अटीतटीचा होता. आता थांबणं तिला शक्य नव्हतं. खूप काही पानाला लागलं होतं. हे सगळं करताना तिचं हृदय मात्र आतल्या आत टाहो फोडत होतं. बघता बघता फेअरवेल पार्टीची रात्र आली. घरी यायला आज उशीर होणार म्हणून रेवाने संजूला नीतूच्या घरी पाठवलं होतं. रेवाने आज अभिजितने दिलेली साडी नेसली होती. त्याला जसं आवडतं आज अगदी तसंच दिसायचं असं तिने ठरवलं होतं. लांब सडक केस तिने मोकळे सोडले होते. अभिजितला रेवाचे मोकळे केस फार आवडायचे. कानात छोटेसे इयररिंग्स घातले होते. हातात लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या किणकिण करत होत्या. पायात छोटेसे पैंजण शोभून दिसत होते. रेवा आज एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती. इतक्यात नीतू आली. रेवाला बघताच ती बघतच राहिली. रेवा, किती गोड दिसतेस तू. अगदी दृष्ट लागावी इतकी गोड. सुंदर, छान. काय काय म्हणू तुला? नीतू पुरे, उगाच काहीही काय? अगं उगाच नाही सांगत मी. खूप 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 सुंदर दिसतेस तू आज. ही साडी अगदी खुलून दिसतेस अगं तुला. अभिजितने दिली आहे. त्याची इच्छा आहे की मी आज ही साडी नेसावी म्हणून नेसले. म्हटलं त्याच्या इतर इच्छा कधी पूर्ण करणं मला जमणार नाही. निदान जाता जाता ही एक इच्छा तरी पूर्ण करावी, तेवढंच मला समाधान. नीतू गप्प झाली. म्हणजे तुझा डिसिजन झालाय तर? दुसरा मार्ग नाही नीतू, कोणताच नाही. असं म्हणत तिने डोळ्यांच्या ओलावलेल्या कड्या पुसल्या. इकडे अभिजितचा आज डान्स परफॉर्मन्स होता. आरशात बघत तो तयारी करत होता. आज त्याने व्हाईट कलरचा ट्रान्सपरंट शर्ट आणि ब्ल्यू कलरची जीन्स घातली होती. शर्टच्या स्लीवलेस कोपऱ्यापर्यंत त्याने दुबळून घेतल्या होत्या.
शर्टची वरची 2 बटन उघडी होती. क्लीन शेव केली होती. केस छानपैकी सेट केले होते. एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात सोन्याचं ब्रेसलेट. त्याचा रुबाबात अजून भर घालत होतं. परफ्यूम अंगाला लावून त्याने एक नजर आरशात टाकली. कमालीचा स्मार्ट आणि हँडसम दिसत होता तो. आज प्रत्येक मुलीला फक्त नजरेने तो घायाळ करणार होता. स्वतःला आरशात पाहताना त्याला रेवाचा विचार आला. रेवाने मी दिलेली साडी नेसली असेल का? कशी दिसत असेल ती? राहून राहून त्याला तिला बघायची उत्सुकता लागली होती. 9 वाजून गेले होते. प्रोग्राम सुरू झाला होता. अभिजित रेवाची वाट बघत होता. थोड्याच वेळात त्याचा परफॉर्मन्स होता. इतक्यात समोरून त्याला रेवा येताना दिसली. लाल रंगाच्या साडीत अतिशय लयबुद्ध आणि हळुवारपणे ती नाजूक पावलांनी चालत येत होती. अभिजित तिला बघताच पूर्णपणे ब्लँक झाला. ती समोर येऊन उभी राहिली तरी अभिजित भानावर येत नव्हता. साडीतलं तिचं ते रूप एखाद्या कोरीव शिल्पासारखं दिसत होतं. मोकळे सोडलेले केस वाऱ्यावर मनसोक्तपणे बागडत होते. तिच्या डोळ्यांतील काजळ त्याला वेळ लावत होतं. गुलाबाच्या पाकळ्यांसारखे तिचे लाल चुटूक ओठ अभिजितला राहून राहून तिच्याकडे खेचत होते. साडीचा पदर घेतल्याने तिची नाजूक कमर हलकीशी डोकावत होती. तिचा तो कमनीय बांधा आणि खुललेलं लोभस्वान रूप पाहून अभिजित पुरता घायाळ झाला होता. नीतूने त्याला चिटकी मारून भानावर आणलं. कुठे हरवलास अभिजित? रेवा समोरच हसत उभी होती. पटकन अभिजितने आजूबाजूला पाहिलं. सगळ्यांचं लक्ष आज रेवाकडेच बघत होते. अभिजितच्या मुठी आवडल्या गेल्या होत. त्याने पटकन रेवाच्या हाताला धरलं आणि तो तिला घेऊन दुसरीकडे निघून गेला. क्लासरूममध्ये येऊन त्याने पटकन दार लावलं. अभिजित, काय झालं? चूप. त्याने पटकन तिच्या ओठांवर आपलं बोट ठेवलं. तुला आधी निरखून बघू तरी दे मला. खरंच अनु, आज तुझ्या सौंदर्याचं वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत, असं म्हणत त्याने तिच्या केसांच्या बटामागे आपल्या हात गुंफला. तिच्या गालावर आपलं बोट फिरवलं. तो एकटक तिच्याकडे बघत होता. तो क्षणाक्षणाला तिच्या जास्त जवळ जात होता. अभिजितच्या मनावर रेवाची नशा चढत चालली होती. रेवाला कसंच होऊ लागलं. तिच्या उरात धडधड वाढू लागली. त्याच्या शरीराचा वास तिला मोहात पाडू लागला. अंगातला प्रत्येक अवयव त्याच्या स्पर्शाला अधीर होऊ लागला. रेवाने पटकन त्याचा हात धरला. अभिजित, काय करत होयस हे? तेरे इश्क में बर्बाद हो चुका आहे दिल. अब तेरे सिवा किसी और की सुनता ही नाही. मला नाही राहत आहे रेवा तुझ्याशिवाय. तुझं हे रूप वेड लावते मला. तू फक्त माझी आहेस. तुझ्यावर फक्त माझा हक्क आहे. इतरांनी तुला बघितलं तरी नाही चालणार मला ते. रेवा, तू फक्त या अभिजितचीच आहेस, हो ना? तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. रेवाने मानेनेच होकार दिला. इतक्यात अभिजितच्या नावाची अनाऊन्समेंट झाली. अभिजित, तुला बोलवता आहेत स्टेजवर. अभिजित, अभिजित. तिच्यात हरवलेला तो पटकन भानावर आला. जातोयस ना? नाही, तुला सोडून कुठेच जावंसं वाटत नाहीये मला आज. अभिजित, प्लीज असं करू नको. मलाही बघायचं तुझा डान्स. अभिजित हसला. हो का? मग तर डान्स केलाच पाहिजे. चल, असं म्हणत तो तिलाही आपल्यासोबत घेऊन गेला. अभिजितचा डान्स सुरू झाला. रेवाही ऑडियन्समध्ये उभी राहून त्याचा डान्स बघू लागली. म्युझिक सुरू होताच त्याने जबरदस्त एंट्री घेत डान्सला सुरुवात केली. अभिजित कमालीचा नाचत होता. सगळ्या मुली त्याच्या प्रत्येक अदाकारीवर जीव टाकत होत्या. पण तो कृष्ण मात्र एकटक आपल्या रेवाकडेच पाहत होता. पण अभिजितच्या त्या डान्सच्या मागे दडलेलं होतं एक असं वादळ, ज्याची कल्पना रेवाला देखील नव्हती. पुढच्या काही क्षणात अभिजितसमोर एक सत्य येणार होतं, जे त्याच्या आणि रेवाच्या प्रेमाचं आयुष्यच बदलून टाकणार होतं. रेवा अभिजितच्या प्रेमाची ही कहाणी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग नक्की पहा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.